नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत कटाची आमटी म्हणजेच येळवण्याची आमटी. आमच्या इकडे याला येळवण्याची आमटी म्हणतात, काय ठिकाणी याला कटाची आमटी म्हणतात. तर काल आपण पुरणपोळीची रेसिपी पाहिली. मग पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी कटाची आमटी प्रत्येक सणाला केली जाते. आता होळी तर झालेली आहे, पण आता गुढीपाडवा ते आहे. तुम्ही आता पुढच्या सणाला करू शकता. मग किती छान दिसते तुम्ही ते पाहू शकता. तर त्यासाठी ना आपलं पुरण शिजताना जे आपलं पाणी असतं राहिलेलं येळवणी, डाळ शिजून जे पाणी असतं ना राहिलेलं, ते आपण बाजूला काढून घेऊया. तर इथे मी पातेल्यात ना पुरणाची चाळण ठेवली आणि डाळ चाळणीत टाकायची आणि पाणी खाली आपल्या ह्या पातेल्यात साठवून घ्यायचं. त्या पाण्यापासूनच आपण ही आमटी बनवणार आहोत. तर आता इथं मी पाणी काढून घेते, सर्व नितळून घेते डाळीतून. आणि ही जी डाळ आहे ना ती एका भांड्यात काढून त्याला पुरणाला चटका देऊन त्याच्या आपण पुरणपोळ्या कशा करायच्या ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. आता जे ह्याचं पाणी राहिले ना त्या पाण्यापासून आपण कटाची आमटी करणार आहोत. तर कटाची आमटी ना आता ते पाणी तुमचं किती घट्ट किती पातळ निघले ना त्याच्यावर आपण आमटीचं प्रमाण ठरवू शकतो. म्हणजे तुम्हाला किती आमटी करायची, पाणी किती निघालं, किती घट्ट आहे, किती पातळ आहे. जर तुमचं येळवण्याचं ही पाणी असेल ना ते जर पातळ निघालं असेल तर ही जी शिजलेली डाळ आहे ना यातली थोडीशी डाळ तुम्ही अशी चाळणीवर घेऊन, मी आता ना थोडी मला पातळ वाटलं, मग आमटी खूप पातळ होईल म्हणून मी थोडीशी डाळ अशी मॅश करून घेते. म्हणजे बारीक अशी ती आतमध्ये पाण्यात पडेल ती, मग ती घट्ट होईल नंतर, म्हणजे आपल्याला आमटी आपली घट्टसर चांगली मिळून येईल. तर मी आता हे असं मॅश करून घेतलेली आहे डाळ. मग आता ते तुम्हाला किती करायचे त्याच्यावर तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. तर जरी गरम जरी पातळ वाटली कटाची आमटी तरी थंड झाल्यास ती घट्ट होत असते, म्हणून जास्त पण टाकायचं नाही त्याच्यात डाळ, नाही तर खूपच घट्ट बेसनवणीच होतं, मग ते परत बरोबर लागत नाही आमटी. तशी मीडियम असावी. तर आता ना हे मी चांगलं मिक्स करून घेते त्या पाण्यात आणि आता व्यवस्थित हलवून घेते. आपल्या आता येळवणी बाजू निघालेला आहे. तर आता आपण साहित्य काय घ्यायचं आमटीला ते पाहूयात. तर इथं मी लसण आणि सुक्कं खोबरं मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहे. त्यात अद्रक लसण आणि खोबरं टाकून, परत मीठ घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि हे ना काळा तिखट काळा मसाला. आपण त्या दिवशी जी रेसिपी पाहिली ना ते हे नवं तिखट आहे. आता हे नव्या तिखटाचीच तुम्हाला पहिल्यांदाच भाजी दाखवत आहे. तर जुनं तिखट होतं आणखीन, पण तुम्हाला आज दाखवण्यासाठी नवीन तिखटाची म्हणलं आज सणाची पहिल्यांदा त्याची भाजी करूयात. तर मग मी ना इथं थोडंसं पाणी ना गरम करायला ठेवलेलं आहे. कटाची आमटी करताना ना गरम पाण्याची फोडणी द्यायची असते. सुरुवातीला कटाची फोडणी द्यायची नसते, नाहीतर मग आपली तरी येत नाही आपल्या आमटीला. जर आपण हे सुरुवातीलाच येळवणी टाकलं तर गरम पाणी जर टाकलं का नाही मग त्याला कट चांगला येतो, त्याला तरी अशी. तर मग आता इथं मी कढईत तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की त्यात जिरे टाकले. आपले जिरे चांगले फुलले की नंतर कढीपत्ता टाकूयात आपण. आणि कढीपत्ता पण चांगला फुलला की जे लसण अद्रक आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण टाकूया आपण आता याच्यात. आणि ते वाटण जरासं लालसर झाला, थोडासा कलर चेंज झाला. आता गॅस ना बारीक करायचं, नाही तर ते आपली फोडणी ना करपू शकते, म्हणून गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर हे खोबरं चांगलं परतायचं, त्याला असा लालसर कलर येईपर्यंत. आणि त्याला थोडंसं लालसर झालं ते की मग त्यात आपण हे कोरडेचे मसाले घेतलेत का, ते काळं तिखट म्हणा, हळद म्हणा किंवा कांदा लसूण मसाला म्हणा ते टाकायचं. कोणी ना येळवण्याच्या आमटीला कांदा भाजून टाकतात, पण आमच्या इकडे कांदा नाहीत टाकत, म्हणजे आमच्या घरी आवडत नाही म्हणून कांदा टाकत नाहीत. तर मी इथं हळद टाकलेली आहे, थोडीशी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तर हे कांदा लसूण मसाला सुद्धा तुम्हाला टाकायचा असला तर टाकू शकता, कारण आपण काळ्या तिखटात सर्व काही घातलेलं आहे कांदा ते, त्याच्यामुळे नाही टाकलं तरी चालतं. नुसत्या काळ्या तिखटाची केली तरी आपली आमटी खूप छान होती. आणि हे नवीन केलेलं आपलं काळं तिखट. तर इतका कलर आपण यावेळेस आपण त्यात बेडगी मिरची घातलेली आहे. गेल्या वेळेस जो मसाला गेल्या वर्षी टाकला होता ना मी त्यात आपण बेडगी मिरची वापरली नव्हती, आणि यावेळेस वापरली की नाही आपल्या भाजीला इतकी छान तरी आली ना. तुम्ही पाहू शकता शेवटला नंतर किंवा सुरुवातीला तुम्ही फोटो पाहिले असतील आपल्या आमटीला किती छान तरी आली ती. मग कोरडे मसाले टाकले, चांगलं परतलं आणि जे गरम पाणी करत ठेवले का ते गरम पाणी टाकायचं, म्हणजे आपल्या आमटीला तरी चांगली येते. सुरुवातीला लगेच येळवणी टाकायचं नाही आणि पाणी टाकल्यानंतर थोडी उकळी येऊन द्यायची. आणि उकळी आल्यानंतर जे आपलं ते येळवणी आहे निघालेलं ते डाळीचं पाणी, ते पाणी आपण याच्यात टाकूयात. तर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती आज, तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोथिंबीर थोडी टाकू शकता याच्यात. दुसरे कोणतेच मसाले टाकायची आवश्यकता नाही, खूप छान होती आपली ही आमटी.
तर आपण हे डाळीचं पाणी टाकूयात. आता डाळीचं पाणी टाकल्यानंतर गॅस मोठा करते म्हणजे लवकर उकळी फुटेल. आणि थोडंसं ते पाणी गरम पाणी टाकून मिसळून घेतलं. पातेल्यात थोडंसं होतं खाली म्हणून. तर मला एवढीच आमटी करायची आहे आता. आणि घट्ट पातळ पण आता जरी पातळ वाटली तरी ती उकळी फुटून शिजली का नाही मग ती घट्ट होती नंतर. आता ह्या आमटीच्या हिशोबाने मी मीठ टाकलं. आणि आता ह्याला ना उकळी फुटली की गॅस बारीक करून एक 10 मिनटं आपली आमटी चांगली शिजून दिली. त्यातलं डाळीचं पाणी चांगलं शिजून दिलं म्हणजे त्याला घट्टपणा चांगला येतो. तर आपली आमटी तयार झाली. मी 10 मिनटं चांगलं बारीक गॅसवर शिजून दिलं. गॅस बंद केला आता. तर छान शिजली आपली आमटी. तर तुम्हाला मी त्याची घट्ट पातळपणा दाखवते. आता गरम आहे म्हणून तुम्हाला अशी एवढी पातळ वाटते, पण थंड झाल्यास घट्ट होती. अशीच बरी, कारण अशीच छान लागते खाण्यासाठी. तर वास तर खूप छान येत आहे. दिसायला पण छान झाली आहे आणि टेस्टला पण छान झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या नवीन मसाल्यांचा कलर किती छान आलेला आहे आमटीला. ते मग कशी वाटली तुम्हाला माझी कटाची आमटी ती नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा.